नमस्कार मंडळी, आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कवितेचं शीर्षक आहे बैलाचं ऋण आणि ही कविता लिहिलेली आहे ज्येष्ठ मराठी कवी आणि बालसाहित्यिक श्री दी इनामदार यांनी. या कवितेकडे वळण्यापूर्वी आपण थोडंसं श्री दी इनामदार यांच्याबद्दल जाणून घेऊया. त्यांचा जन्म खामगाव येथे झालेला होता. एक मराठी कवी आणि ज्येष्ठ मराठी बालसाहित्यिक म्हणून श्री दी इनामदार ओळखले जातात. मराठवाड्याचे रवींद्रनाथ टागोर म्हणून सुद्धा त्यांची ख्याती होती. श्री दी इनामदार यांचं शिक्षण लातूर जिल्ह्यातील खामगाव येथे निजाम राजवटीत झालेलं होतं. स्टेट बँक ऑफ हैदराबादचे प्रशासकीय सचिव या पदावरून ते निवृत्त झाले. त्यांची 26 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांची बालगीतांची, बालनाट्यांची आणि कवितांची पुस्तकं अपूर्व आहेत. 1970-80च्या कालखंडात मुक्त कविता लिहिण्याच्या ह्या कालावधीमध्ये छंद आणि लय सांभाळणारी कविता श्री दी इनामदार कायम लिहित राहिले. निसर्ग कविता, पुराणातील संकल्पनांना घेऊन लिहिलेली कविता हे श्री दी इनामदार यांच्या कवितांचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या अनेक कविता शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमाला आपल्याला सगळ्यांनाच होत्या. शिवगान व महावीर चरित्र याच्या ध्वनिफितीसुद्धा निघालेल्या आहेत. रामरक्षेचा भावानुवादही त्यांनी केलेला आहे. साहित्य सेवा प्रकाशन, कीर्ती प्रकाशन आणि रजत प्रकाशन यांनी त्यांची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. आता वळूया आजच्या कवितेकडे. आजची कविता ज्याचं शीर्षक आहे बैलाचं ऋण. या कवितेमध्ये आयुष्यभर शेतकऱ्याच्या शेतात राबून म्हातारा झालेला बैल, त्याचं मनोगत अतिशय प्रभावीपणे त्यांनी मांडलेलं आहे आणि ते अक्षरशः हृदयाला जाऊन भिडणारं असं मनोगत आहे. ऐकूया बैलाचं ऋण ही कविता. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, नको करू हेटाळणे आता उतार वयात. नाही राजा ओढवत 4 पावलं नांगर, नाही राजा ओढवत 4 पावलं नांगर, नको बोलूस वंगाळ, नको म्हणूस डंगर. माझ्या आईनं उमेदीत माझी गायलीस ओवी, माझ्या आईनं उमेदीत माझी गायलीस ओवी, नको चापकासारखी आता फटकारू शिवी. माझा घालवाया शीण तेव्हा चारलास गुळ, माझा घालवाया शीण तेव्हा चारलास गुळ, कधी घातलीस झूल, कधी घातलीस माळ. अशा गोड आठवणी त्याचे करीत रवंथ, अशा गोड आठवणी त्यांचे करीत रवंथ, मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित. मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू देत, मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू दे, माझ्या कातड्यांचे जोडे तुझ्या पायात वाजू दे, माझ्या कातड्यांचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. हे हृदयाला भिडणारं बैलाचं मनोगत. पहिल्या कडव्यात तो बैल त्या शेतकऱ्याला सांगतोय, तुझ्या शेतात राबून माझी उभी हयात सरली, आता तू माझी हेटाळणी करू नकोस. आता माझं वय झालेलं आहे, हे उतार वय आहे. नाही राजा ओढवत 4 पावलं नांगर, नको बोलूस वंगाळ, नको म्हणूस डंगर. आता 4 पावलं सुद्धा माझ्याने नांगर ओढवत नाही रे, आणि मी आता निकामी झालो म्हणून मला तू वंगाळ काहीतरी बोलू नकोस, निकामी म्हणू नकोस. माझ्या ऐन उमेदीत माझी गायलीस ओवी, नको चापकासारखी आता फटकारू शिवी. माझ्या ऐन तारुण्यात, ऐन उमेदीत जेव्हा मी भरपूर काम करत होतो तेव्हा तू माझ्या ओव्या गात होतास. आता मात्र
मला चापकासारखी फटकारणारी एखादी शिवी नको रे देऊस. मी आता थकलोय, माझ्याने काम होत नाही. माझा घालवा या शीण तेव्हा चारलास गुळ, कधी घातलीस झूल कधी घातलीस माळ. माझ्या ऐन तारुण्याच्या काळात जेव्हा मी कार्यरत होतो तेव्हा मला तू शीण घालवायला गूळ भरवलास, कधी झूल घातलीस कधी माळ घातलीस, असा माझा मान सन्मान केलास. पण आता मात्र माझं वय झालेलं आहे, मला नाही रे झेपत आता काम करायला. अशी विनवणी तो बैल शेतकऱ्याला करतोय. अशा गोड आठवणी त्याचे करीत रवंथ, मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित. तो बैल म्हणतोय की या सगळ्या गोड आठवणी ज्या आहेत, जेव्हा तू माझा मान सन्मान करत होतास, या आठवणी काढत काढत त्याचा रवंथ करत मला मरण येऊ दे, आणि मरण येताना सुद्धा तुझं कुशल चिंतितच मला मरण येऊ दे, अशी तो शुभेच्छा सुद्धा त्या शेतकऱ्याप्रती व्यक्त करतो आहे. अतिशय कृतज्ञतेने तो बैल त्या शेतकऱ्याला विनवणी करतोय. शेवटच्या कडव्यात त्या बैलाने असं म्हटलंय की मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एकदा रुजू दे, माझ्या कातड्यांचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. म्हणजे मला मरण आलं तरी चालेल, मेल्यावर सुद्धा मी तुझ्या सेवेत राहायची इच्छा व्यक्त करतो, आणि माझ्या कातड्यांचे जोडे तुझ्या पायात वाजू देत. म्हणजे किती मोठ्या मनाने तो बैल आपल्या मालकासाठी मरणोत्तर सुद्धा सेवा द्यायला तयार आहे. असं हे अतिशय हृदयाला भिडणारं, इतकं प्रभावी त्या बैलाचं मनोगत या कवितेत व्यक्त केलेलं आहे. आपण सगळ्यांनीच त्या शेतकऱ्याचे आणि बैलाचे आपल्यावर जे ऋण आहे ते मान्य करून त्यांना वंदन करूया आणि नेहमी त्यांचे ऋणी राहूया. आशा करते तुम्हाला ही कविता आवडली असेल. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर कवितेसह पुढच्या भागात. तोपर्यंत नेहमीप्रमाणे विनंती, व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.